नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज आपण प्रभाग क्रमांक 9 जोगेश्वरी आखाडा येथे जे उमेदवार आहे विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी इतरही, तर त्यांची आपण आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. तरी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार प्रशांत विजय डवले हे आहेत. आज आपण त्यांच्याशी या प्रभागामध्ये काय प्रश्न प्रलंबित आहे याबाबत थोडक्यात चर्चा करणार आहोत. प्रशांत डवले यांच्याशी आपण बातचीत करतो. आपल्या प्रभागामध्ये आपण आता उमेदवारी करताय, तर आपले काय प्रलंबित प्रश्न आहे व जनतेने आपल्याला उमेदवारी विकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे, त्याचा आपण कशा प्रकारे जनतेपर्यंत विकास कामाचं विजन नेणार आहात? सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की आम्हाला विकास आघाडी कडून आम्ही उमेदवारी करत आहोत प्रभाग क्रमांक 9 मधून. तर गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्या कारणाने अनेक प्रश्न आमच्या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत. खरं तर भूमिगत गटारीचं काम झाल्यानंतर जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे, प्रामुख्याने आमच्या पुढे प्रभागामध्ये रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे साईनगर या परिसरामध्ये ओढे स्वच्छ करून पाणी काढून देणं हाही फार मोठा आमच्या पुढे आव्हान आहे आणि आम्ही ते तनपुरे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहे? आपण मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचणार आहात? आमच्या प्रभागामध्ये एकूण 2910 मतदार आहेत. तर तसं पाहायला गेलं तर आम्ही ऍक्च्युली पूर्वीपासूनच मतदारांच्या संपर्कात आहोत. आम्ही सातत्याने लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन ते आम्ही सोडवायचा नक्कीच प्रयत्न केला आहे. आणि सध्या इलेक्शन लागल्या कारणाने आम्ही मतदारांच्या घरी जाऊन प्रत्येकांना भेटू आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन भविष्याही त्यांना ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण मतदारांना काय संदेश देणार आहात? मी मतदारांना असा संदेश देऊ इच्छितो की आपण आम्हाला संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करून आपले प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावू, हे तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये जोगेश्वरी आखाडा येथे काही समस्या ज्या आहेत नागरिकांच्या त्या जाणून घेण्यासाठी आलो आहेत. आज आपल्या बरोबर येथील मतदार आजी आहेत. आजी, तुमचं नाव काय? मंदाकिनी येवले. आपल्या प्रभागामध्ये काय काम राहिलेली आहेत किंवा कोण नगरसेवक आहे आपल्याकडे उभा, असं तुम्हाला कळलंय का काही? पहिला नगरसेवक होता तो माहिती मला, पण आता कोण उभं राहिले हे मला काही सांगता येणार नाही. आणि कामं बहुतेक सगळे झाले आमच्या आखाड्यातले. रस्त्याचे झाले, गटाराचे झाले, आम्हाला पाणी पण येतं. फक्त आमच्या गल्लीतला रस्ता राहिलाय. कोणत्या ठिकाणचा रस्ता राहिला? आणि त्या मध्ये ते रस्ता मध्ये गल्लीला तेवढाच राहिला. बाकी काही तो पहिला केला होता, पण ज्यावेळेस त्या पाण्याच्या नळ्या टाकल्या ना त्यावेळेस खोदला ना त्यावेळेस झाला नाही. त्यामुळे आमची साधनं यायला अडचण येते आम्हाला. म्हणजे तुमच्या इथं प्रभागामध्ये बहुतेक विकास कामं झालेली आहे. हो, झाले. जे पूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी योग्य पद्धतीनं काम केलेलं आहे. हो, केले. मग आता जर त्यांच्या बाजूने जर कोणी उभा असेल तर तुम्ही त्यांना मतदान त्यांच्या बरोबर राहणार का दुसऱ्या बरोबर जाणार? आता ते सगळं खरंय, बरोबर आहे तुमचं बोलणं बी. आणि व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, आणि सगळ्यांनी कामं केल्या ना तेच योग्य राहतं. कोणता नगरसेवक असो त्याच्यात आम्हाला आहे ना फक्त कसं मतलब आमची सुविधा व्हायला पाहिजे. कोणत्या नगरसेवक सगळे आमचेच आहेत. त्यामुळे मला काय त्याच हे नाही. म्हणजे कोणी नगरसेवक व्हावं पण त्यांनी इथली सुखसुविधा नागरिकांच्या ज्या प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं, असं तुमचं म्हणणं आहे? हो. आज आपण या आजीशी चर्चा केली आहे. आजीचं म्हणणं आहे की या ठिकाणी नगरसेवक कुणीही असो, मात्र तो जनतेची सेवा करणारा व जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा असावा. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.